सांगलीमध्ये मुळशी पॅटर्न पाहायला मिळाला। दुहेरी खुनाने सांगली हादरून गेली। दलित महासंघाचे सांगली उपजिल्हाध्यक्ष उत्तम मोहितेंची हत्या करण्यात आली आहे। वाढदिवसाच्या दिवशीच त्यांची हत्या झाल्याने खळबळ माजली आहे। वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांनी त्यांच्यावर हल्ला केला, त्यांचा खून केला आणि प्रतिहल्ल्यामध्ये हल्लेखोर सुद्धा मारला गेलेला आहे, त्याची सुद्धा हत्या करण्यात आली आहे। मुळशी पॅटर्नचा थरार सांगलीमध्ये पाहावयास मिळाला। मुळशी पॅटर्नच्या चित्रपटामध्ये दाखवण्यात आलेला बर्थडे दिवशी असणारा भाईचा ज्या पद्धतीने खून केला, त्याच पद्धतीने सांगलीच्या दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांचा देखील खून करण्यात आला। काल त्यांचा वाढदिवस होता। याच वाढदिवसानिमित्त या ठिकाणी स्टेज घालण्यात आलं होतं। ते शुभेच्छा स्वीकारण्यासाठी याच ठिकाणी उभे होते। आपण जे समोर पाहतो ते उत्तम मोहिते यांचं घर आहे। याच ठिकाणी घरामध्ये घुसून 6 ते 7 हल्लेखोरांनी त्यांचा निर्घृणपणे खून केलेला आहे। उत्तम मोहिते यांचा वाढदिवस असल्यामुळे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्टेज घालण्यात आलं होतं। अनेक जण शुभेच्छा देण्यासाठी या ठिकाणी आले होते, परंतु पूर्ववैमनस्य आणि गेल्या काही दिवसापासून सुरू असणाऱ्या वादातून दोन टोळीतील हे वाद आहे तो काल उफाळून आला। काही जण उत्तम मोहिते यांना भेटण्यासाठी या ठिकाणी आले, त्यानं त्यांच्यामध्ये वादावादीचा प्रकार घडला। यानंतर उत्तम मोहिते यांच्यावरती चाकूने हल्ला केला, त्यांच्या पोटामध्ये आणि छातीवरती चाकूने वार करण्यात आले, त्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। परंतु याच वेळी उत्तम मोहिते यांच्यावरती खुनी हल्ला करीत असताना त्याच गटातील एकाच्या मांडीमध्ये चाकू लागल्याने त्याचा देखील यामध्ये मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। डबल मर्डर जो आहे तो सांगलीमध्ये पाहाव्यास मिळालेला आहे। गेल्या काही दिवसापासून मोहिते गट आणि जो समोरचा गट आहे यांच्यामध्ये वाद सुरू होता। याच वादातून हा जो उत्तम मोहिते यांचा खून झाला आहे अशी घटना समोर येते। या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत एकाला ताब्यात घेतलेला आहे, परंतु खुनी हल्ला करण्यासाठी आलेल्या हल्लेखोरांपैकीच एकाच्या मांडीमध्ये चाकू लागल्याने तो देखील यामध्ये ठार झालेला आहे। मुळशी पॅटर्नमध्ये देखील वाढदिवसाचं औचित्य साधूनच जो भाई आहे त्याच्यावरती खुनी हल्ला करण्यात आला होता। याच अनुषंगाने हीच घटना जी आहे ती सांगलीमध्ये देखील घडल्याचं पाहावयास मिळतं। उत्तम मोहिते यांचा वाढदिवस असल्याचं औचित्य साधूनच त्यांच्यावरती खुनी हल्ला करून त्यांचा खून या ठिकाणी करण्यात आल्याचं पाहावयास मिळतं। स्वप्नील पाटील, पुढारी न्यूज, सांगली। उत्तम मोहिते नामक व्यक्तीचा खून करण्यात आलेला आहे। ही घटना मयत व्यक्तीच्या घरी घडलेली असून त्यामध्ये एकूण 8 आरोपी आहेत। या 8 आरोपीमध्ये काहींना आता पोलिसांनी संशयितांना ताब्यात घेण्याची प्रक्रिया सुरू केलेली आहे। काही आरोपींचा शोध आम्ही घेत आहोत। आरोपीला सुद्धा त्या ठिकाणी स्टॅबिंग झालेला आहे, यामधील एका आरोपीला, आणि आज सकाळी त्या आरोपीला सुद्धा डॉक्टरांनी मृत घोषित केलेला आहे। राज्यात पुढे कायद्याचं राज्य चाललं, राजेशाही, हुकुमशाही, दादागिरी हे सगळं असंच चाललेलं आहे। काही संपलं नाही। यांना स्वतःचा नाकर्तेपणा संपवायसाठी कायदा सुव्यवस्था जेवढी बिघडवता येईल तेवढी बिघडवण्याचं काम सुरू झालं आहे। मग त्यामध्ये हिंदू मुस्लिम असतील किंवा मंदिर मस्जिद असेल, भारत पाकिस्तान, हेच मुद्दे आहेत। यापेक्षा दुसरे मुद्दे कुठले आहेत भाजपकडे? कायदा सुव्यवस्थेमध्ये राज्य आता सर्वात खाली गेलेलं आहे, पण याची काही चिंता या राज्यकर्त्यांना नाही आहे। जेवढं बिघडेल तेवढं बिघडू द्या आणि मग आम्ही खात राहू, लोकांचं लक्ष तिकडे जात राहील, अशी सगळी भूमिका आहे।